नमस्कार श्रोते मित्र हो. झोका घे भरारी सादर करत आहे एक ग्रामीण कथा. देवस्की. लेखक सुनील खवरे. साहित्य संवेदना सदस्य. अभिवाचक दशरथ पाटील. साहित्य संवेदना सदस्य. देवस्की. आज शनिवार. उत्तूरच्या बाजारचा दिवस असल्यामुळे रत्ना घरातली कामं लगबगीनं आवरीत होती. तिला गावातून उत्तूरला जाणारी 10:30ची एस टी पकडून बाजारला जायचं होतं. कित्येक दिवस राहून गेली देवस्की तिला उद्याच्या रविवारी करायची होती. कारण तिला देवस्कीतल्या आपल्या वावरात 2-3 वेळा पिवळ्या जर्द सापानं दर्शन दिल्यामुळं तिच्या मनात धाकधूक वाढली होती. घरात दुसरं पुरुष माणूस कोण नव्हतं. नवरा मुंबईला बोर्ड सिक्युरिटीमध्ये कामाला होता आणि एकुलत्या एका पोरीचं लगीन होऊन ती केव्हा सासरी गेली होती. कपाळावरचा घाम पदरानं पुसत तिची लगबग सुरू होती आणि मनात देवस्कीसाठी लागणाऱ्या सामानांची यादी डोळ्यांसमोर दिसत होती तिच्या. 10 वाजलं तसं तिनं भरभर आवरून शाळेजवळचं एस टी स्टँड गाठलं. अजून स्टँडवर गर्दी दिसत नव्हती म्हणून ती शाळेसमोरच्या निर्मलाच्या दारात गेली आणि दारातूनच म्हणाली, "ए निर्मला, हायस का नाहीस ग घरात?" बाहेर येत येत निर्मला म्हणाली, "कोण हाय?" "मी ग रत्ना. एवढा आवाज वळकना होय ग तुला? काय मांजर चढलं होय ग तुझ्या कानावर?" आवाजातला स्वर ओळखून निर्मला म्हणाली, "हा रत्ना आत्या तुम्ही होय? मी खरंच ओळखलं नाही तुम्हाला. गप शानी आईस. बरं चला चहा करूया. एस टीला अजून टाईम आहे. चला." "नको ग, चहा नको एसटीतनं उगाच मळमळायला. राखुंडी दे जरा असली तर." मग दोघी तंबाखू भाजून केलेली राखुंडी लावीत लावीत इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागल्या. तवर निर्मलाचा नवरा मारुती आला. रत्नाला पाहून मारुती म्हणाला, "रत्ना मावशी, तुम्ही इकडे कसं काय आल्या असा? काय वाट बीट चुकल्या असं म्हणायचं?" तशी रत्ना उठली आणि परड्यात जाऊन राखुंडी थुंकून चूळ भरून आली आणि मग मारुतीला म्हणाली, "तुम्हा दोघांना माझं घर दिसत नाही म्हणून मी चालू या वाटवाकडी करून जरा." रत्नाचं बोलणं मध्येच थांबवत मारुती म्हणाला, "ते का तू आहेस का कवा घरात? जवा तवा शेतात. जरा रान उगवायला रानाचं बी शिल्लक ठेवली नाहीच मग भांगलून भांगलून." आणि मग बायकोकडे बघून मारुती मोठ्यानं हसला. मारुतीचं हसून निवळल्यावर निर्मला मारुतीला म्हणाली, "आज उत्तूरचा बाजार आहे ना म्हणून रत्ना आत्ती बाजारला चालली या. अजून एस टीला टाईम होता म्हणून आलत्या भेटायला. त्यांची देवस्की करायची आहे ना म्हणून तुम्हाला सांगायला आलत्या." रत्ना, "मारुती, आज उत्तुरासनं कोंबडा आणि देवस्कीचा बाजार आणणार आहे. उद्या देवस्कीतल्या मसोबाची देवस्की करायची आहे. तेव्हा परत परत सांगायला येणार नाही. तुझं तू 5-6 माणसं घेऊन जा आणि कोंबडा कापून मसोबाला निवद दाखवून जेवून याले का? कसं करायची करायची म्हणत यंदा लांबली बघ देवस्की." एवढ्यात गाडीचा आवाज कानावर पडला आणि शाळेजवळ थांबल्या बाजारला जाणाऱ्या माणसांची चुळबुळ सुरू झाली. रत्ना गडबडनं निर्मलाच्या घरातनं बाहेर आली आणि मारुतीला पुन्हा एकदा म्हणाली, "मारुती, उद्या खोळंबा करशील बघ बाबा." मारुती, "कोंबडा खायचा आहे म्हटल्यावर खोळंबा करून चालतंय वय रत्ना मावशी? तू कोंबडा मात्र नेटका बघून आण म्हणजे झालं." "होय होय, नेटका बघूनच आणतो बाबा." म्हणत रत्ना गडबडनं एस टीकडे धावली. देवस्कीचा बाजार करून यायला रत्नाला दुपार झाली. आणलेला कोंबडा डालग्याखाली घालून त्यावर दाराला लावायचा दगड ठेवला आणि घरात बसून काय करायचं म्हणून ती उठली आणि भांगलणीचं खुरपं, पाण्याची कळशी, बुट्टी घेतली आणि शेताच्या वाटेला लागली. एक दिवस जरी शेतात गेलं नाही तरी तिला चैन पडायची नाही, इतकी तिची शेतावर माया. दिवस मावळू लागला तशी रत्नानं भांगलन थांबविली आणि ती घराच्या वाटेला लागली. अंधारानं नुकतीच आपली फाटकी गुदडी डोंगरावर पसरायला सुरुवात केली होती. त्यामुळे झाडांच्या सावल्या खोळ घेतलेल्या माणसागत दिसत होत्या.
दिवसभर झालेली दगदग आणि नंतर शेतात केलेली भांगलन यामुळे रत्ना थकून गेली होती. म्हणूनच तिनं सकाळचं जेवण गरम केलं आणि कसं तरी 4 घास खाऊन ती अंथरुणावर कलांडली. दुसऱ्या दिवशी रत्ना परत मारुतीच्या घराकडे गेली आणि मारुतीला दिवसकीची आठवण करून देऊन घराकडे परतली. संध्याकाळी मारुतीने विलास, नामा, सुभाष, नेताजी आणि पांडू ह्या मंडळींना एकत्र जमवलं आणि त्या सगळ्यांना घेऊन तो रत्नामावशीच्या घरी पोचला. रत्नानं देवस्कीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव अगोदरच करून ठेवली होती. मारुतीनं पिण्याच्या पाण्याची घागर घेतली, विलासनं सामानाची बुट्टी घेतली, नामानं तुरकाट्या व लाकडाचा बिंडा घेतला, सुभाषनं कोंबडा व खुरपं घेतलं, नेताजीनं भांडी आणि इतर सामानाची पिशवी घेतली. आता राहता राहिला पांडू, तर त्याला विलासनं 250 रुपये देऊन श्यामा पर्टाकडनं मिलिटरीचा तुंबी आणायला पाठवला. विलास, पांडू लवकर या, नाही तर तुला शोधायला आणि सुभाषला यायला लावशील बघ. नाही का, पळत जाऊन पळत येतो बघ. डागतनं खाली उतरताना मारुती सुभाषला मस्करीत म्हणाला, सुभाष कोंबडा देचकतीपर्यंत जीवन ठेव, नाहीतर डागतच दिवसगी करायला लागेल बघ. मारुतीच्या बोलण्यावर सगळी मनमुराद हसली. हळूहळू अंधार पडू लागला होता. डोळे उजेडी सगळी देसकतीतल्या म्हसोबाच्या पट्टीत पोचले. सर्वांनी सामान खाली ठेवलं. म्हसोबाच्या खालच्या ओप्यातल्या उसाला पाटलाच्या रंगानं दुपारीच पाणी पाजलं होतं, त्यामुळं पाटात कुठं कुठं पाणी अजून तुंबलेलं दिसत होतं. हिरव्यागार उसामुळं अंधार अधिकच दाट वाटत होता. एवढ्यात धापाटाकीत पांडू आला. तिच्या हातात टिप्पल एक श्रमचा तुंब्या होता. विलास, तरी नशीब तुला तुंब्या मिळाला, नाहीतर लेका आज पाळकच होता बघ. मारुतीनं म्हसोबाची पूजा करून घेतली आणि मग सुभाषला कोंबडा कापायला सांगितला. सुभाषनं कोंबड्याचं बांधलेलं पाय सोडलं आणि कोंबड्याच्या दोन्ही पायावर आपला एक पाय आणि दुसरा पाय कोंबड्याच्या पक्कावर ठेवून कोंबड्याला आपल्या हातानं शेवटचं पाणी पाजलं आणि हातात सानंचं धारदार खुरपं घेऊन सुभाषनं कोंबड्याचं मुंडकं हातात धरलं. तसं कोंबड्यानं गच्च डोळं मिटून घेतलं. शेवटचं क्वाक क्वाकसुद्धा त्याचं घशातल्या घशातच अडकलं. पुन्हा एक प्रयत्न म्हणून कोंबड्यानं जीवाच्या आकांतानं फडफड केली आणि मोठ्यानं बांग दिली. त्याची फडफड इतकी जोरात होती की त्याच्या फडफडनं सुभाषच्या डोळ्यात काहीतरी गेलं आणि त्याची कोंबड्यावरची पकड ढिली झाली. आगा 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 म्हणपर्यंत कोंबड्यानं संधी साधली आणि काळोखात कुठं दिसन असं झालं. आता काळोख भिन्न अंधारात कोंबड्याला पकडण्यासाठी सर्वांची धडपड सुरू झाली. नुकत्याच पाणी पाजल्या वावरात पाय भसाभस शिरत होतं. मध्येच कुणीतरी धडपडत पडल्याचा आवाज येत होता, पण कोण पडलं त्याकडे कुणाचं लक्षच नव्हतं. मध्येच कोणतरी क्वाक 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 करून कोंबड्याचा आदमास घेत होतं. काळोख्या अंधारातून, पाटातल्या पाणी साचल्या चिखलातून, बॅटऱ्यांच्या उजेडात बराच वेळ कोंबडा शोधण्याचा प्रयत्न सुरू होता, पण कोंबडा काही सापडला नाही. शेवटी हताश होऊन सगळे उसातून बाहेर आले. मारुती सुभाषला म्हणाला, अरे मर्दा, कोंबडा कापालतास काय त्याच्याबरोबर लपंडाव खेळतास हे? सुभाष, नाही का अण्णा, कोंबडा जोरात फडफडला आणि काहीतरी कसपटासारखं गेलं डोळ्यात. डोळा चोळेपर्यंत कोंबडा पायातनं कधी उडाला कळलंच नाही बघा. डोळा अजून चुचुरायला लागलाय. मारुतीनं हातातल्या बॅटरीचा झोत सुभाषच्या डोळ्यावर मारला तर खरंच सुभाषचा डोळा लाल भडक झाला होता. त्याचा डोळा बघून मारुतीनं उफाळून आलेला राग मनातल्या मनात जिरवला आणि मग विलासला म्हणाला, विलास, आता कसं करायचं म्हणतोस? विलास हसत हसत म्हणाला, कसं करायचं ते बघ तुझं आता. एवढ्यात नेताजी म्हणाला, आता असं करूया, मसाला तर आहेच, वरच्या पाटलांच्या शेतात मस्त वांगी लागल्यात, ती तुडून आणूया आणि वांग्याची भाजी बनवून मस्तपैकी जीव. कसं? तसं पण उसातनं पळून पळून अंगाची कायली व्हायला लागली आणि पोटात भुकेचं भूत बी नाचायला लागलंय. नेताजीचा बेत सगळ्यांना आवडला. फक्त विलासचा तेवढा जरा मूड बिघडला होता.
तो नाराजीच्या सुरात जरा म्हणाला, "इच्छा मारे टिप्पल एक सरम वांग्याच्या भाजी संग वय रे हे." मारुती हसत हसत म्हणाला, "विलास, येळेला केळं आणि न्यारीला सीताफळ, मटणाच्या फोडी समजून वांग्याच्या फोडी खा की मर्दा. हे त्या टिप्पल एक रमला काय करणार आहे बाई, फोडी कसल्या आहेत ते." मारुतीच्या बोलण्यावर सगळी पोट धरून हसली आणि पुढच्या तयारला लागली. वांग्याचं सुक्कं पातळ गरगरीत केलं आणि पंगत जेवायला बसली. मारुतीनं नाईलाजानं एका पत्रावळीवर भात आणि भाजी काढून म्हसोबाजवळ निवड ठेवला आणि अगरबत्ती लावून नारळ फोडला. मग सर्वांना जेवायला वाढले. एका पत्रावळीवर वांग्याच्या सुक्या फोडी आणि थोडासा कांदा घेऊन विलास, सुभाष, नामा आणि पांडूची मैफिल बसली. बघता बघता टिप्पल एक सरमचा तुंब्या चौघांनी रिकामा केला. खांद्यावरच्या टावलानं विलास हात पुशीत पुशीत नेताजीला म्हणाला, "नेताजी, ह्यो बेत बी काही वाईट नव्हता गड्या. मस्त जेवण झालं बघ." मारुती विलासच्या सुरात सूर मिसळत म्हणाला, "तरी येळाला तुझं डोकं चाललं बाबा, म्हणून दुधाची ताण ताकावर तरी भागली." सर्वांचं जेवण झाल्यावर दोघा तिघांनी मग नदीवर जाऊन भांडी धुवून आणली आणि मग मंडळी अंधार तुडवीत तुडवीत गावाकडे निघाली. जाताना रात्रीच्या गोष्टीची कुठंही बोलाबोली करू नका म्हणून मारुती सगळ्यांना सारखं सांगित होता. भांडी, बुट्टी, खुरपं रत्नाच्या घरी ठेवून सगळे आपापल्या घरी गेले. रत्नालाही देवस्की झाली म्हणून समाधानानं झोप लागली. दुसऱ्या दिवशी रत्ना येरवाळीच देसकतीतल्या वावरातलं भांगलायचं राहून गेलं 4-5 चिरं होतं, ते भांगलून येऊया म्हणून शेताकडे गेली होती. 2 चिरं भांगलून होत्यात न होत्यात तूच तिला कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तशी ती दचाकलीच आणि इकडे तिकडे पाहू लागली. इतक्यात तिची नजर समोरच्या बांधावर गेली आणि ती क्षणभर घाबरलीच. काल म्हसोबाला सोडल्या कोंबड्यासारखा जित कोंबडा दिसत होता तर तिला दरदरून घाम सुटला. तिनं कोंबड्याकडे परत एकदा पाहिलं तर तो तिच्या पुढ्यातल्या चिऱ्यातून हळूहळू पुढं चालत येतोय असं तिला वाटलं. घाबरली ती. तिनं लगबगीनं भांगलिनीचं खुरपं बुट्टीत टाकलं आणि ती घराची वाट चालू लागली. तशीच बुट्टी घरात आणून ठेवली आणि मग ती देववाल्या तानवाईकडे निघाली. शाळेजवळ तिला मारुती दिसला. ती मारुतीला म्हणाली, "मारुती, काल म्हसोबाला कापला कोंबडा मला परत वावरात आज दिसला बाबा. काहीतरी आपलं चुकलंय की काय असं वाटायला लागलं या तर. तेव्हा जरा तानू आईकडनं जाऊन चौकशी करून येतो बाबा." असं म्हणाल्याने गडबडनं खालच्या गल्लीकडे वळली. मारुतीला हसावं की रडावं काय कळेना आणि धड खरं काय ती बी सांगायला जमना. तो तसाच आपल्या घरी गेला. थोड्या वेळानं रत्ना त्याच्या घरात आली आणि म्हणाली, "मारुती, राग लई जुना आहे म्हणूनच तो बाबा बी चमत्कार दाखवायला लागलाय बघे. आमच्या सासऱ्याच्या वक्ताचा राग आहे म्हण. तेव्हा करायचं होतं ते राहून गेले म्हणूनच असा चमत्कार दाखवायलाय मसुबा. दिवाळीच्या पुनवाच्या अगोदर परत एकदा दिवसकी करायला सांगितली या तानू आईनं." रत्ना मावशीचं बोलणं ऐकून रात्रीचा प्रसंग मारुतीला आठवला आणि मारुतीचं हसू उपाळून वर आलं आणि तो जोरानं हसू लागला आणि जमिनीवर गडाबडा लुळू लागला. रत्नाला मात्र काय करावं सुचना. ती आपल्या घराकडे जाण्यासाठी उठली आणि मनातल्या मनात म्हणाली, "बाबा म्हसोबा, आमचा राग बिचाऱ्या मारुतीला का?" धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.